जरांगेंच्या बैठका सरकार पुरस्कृत. जरांगेंना या बैठकांसाठी एक मतदारसंघातून आमदार 10 ते 15 लाख रुपये देत असल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप. राज ठाकरेंनी गणेशोत्सवात गणपती दर्शनासाठी उद्धव ठाकरेंना दिलं आमंत्रण. राज ठाकरेंकडे 1.5 दिवसांचा गणपती विराजमान होतो. आंदोलनकर्त्यांना साथ का दिली म्हणून कुटुंबावर जीवघेणा हल्ला. परळीतील जळगावान तांड्यावरील घटना. धाराशिव तुळजापूर रोडवर तेरणा अभियांत्रिकी कॉलेज जवळ पेट्रोल पंपासमोर भीषण अपघात. रिक्षा चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू. बीडमध्ये रक्तपात सुरूच. अंबेजोगाई राज्य महामार्गावरील एका हॉटेल बाहेर किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण. तरुण गंभीर जखमी. साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानाकडून 50% वाढ. साई भक्तांमध्ये नाराजीचा सूर. पूर्वी 20 रुपयांना मिळणारे लाडूचे पाकिट आता 30 रुपयांना मिळणार. संभाजीनगर पैठण महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक. दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. या प्रकरणी ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. फलकावरून झालेल्या वादातून दगडफेक. कोल्हापुरात दोन्ही गटातील 400 जणांवर दंगलीचा गुन्हा. लाखोंचं नुकसान. येरवड्यातील 3.5 एकर जागा महामेट्रोला मिळणार. महामेट्रो उभारणार कमर्शियल कॉम्प्लेक्स. महापालिकेने भटक्या श्वानांवर कारवाई करून पुणेकरांना दिलासा द्यावा. भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांची मागणी. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे भरधाव कारने वाहतूक पोलिसाला उडवलं. हवेत उडून 100 मीटर अंतरावर पडला कॉन्स्टेबल. उपचारादरम्यान मृत्यू. अकोल्याच्या गुडधी गावात मातृशक्तीचा एल्गार. अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. नांदुऱ्या पाठोपाठ खामगावातही केल्या 20 तलवारी जप्त. एकूण 13 जणांना अटक. बुलढाणा पोलीस दलाच्या वतीने सायकल मॅरेथॉन स्पर्धा. डॉक्टर किरण पाटील यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात. मुंबईची पाण्याची चिंता मिटली. धरणात 343 दिवसांचा पाणीसाठा. मुंबईच्या 7 धरणात आज अखेरीस 95.74% पाणीसाठा. केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण ओव्हरफ्लो. लातूर आणि कर्नाटकमधील 152 गावांना अलर्ट. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळला. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. समुद्रात भारताची ताकद वाढणार. जर्मनीसोबत 70,000 कोटींचा करार. 6 हायटेक पाणबुड्या बांधणार. ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर. पायाला लागली गोळी. पळून जाण्याचा करत होता प्रयत्न. जालन्यात सोन्या चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. घरफोडीचे 5 आणि डिझेल चोरीचे 2 गुन्हे उघड.